मी दिवसभर सायकलवरून फळे आणि भाजीपाला विकायचो आणि रात्री अभ्यास करायचो. वडील रागवायचे की 4 पैसे कमवतोस आणि ते सगळे पुस्तकांवर खर्च करतोस. घरी काहीही न सांगता मी स्पर्धा परीक्षा दिली होती. ज्या दिवशी निकाल लागणार होता त्याच दिवशी फळं विकून घरी परत आलो आणि पाहतो तर काय, घरासमोर लोकांची गर्दी जमलेली होती. टीव्ही आणि मीडियावाले सुद्धा आले होते. मी अजूनही सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत होतो. तेवढ्यात वडील पुढे आले आणि माझ्यासमोर हात जोडून रडू लागले. कारण मी नुकताच घरात प्रवेश केला होता आणि त्यांच्या घुमणाऱ्या आवाजाने माझ्या कानात आदळले, नालायक, कालच तुला सांगितलं होतं की विजेचं बिल भरायचं आहे आणि तू ही पुस्तकं घेऊन आलास. माणसात थोडी लाज हवी. एक म्हातारा बाप किती दिवस सगळं करणार. आता तुला आपल्या भावंडांची जबाबदारी घ्यायला हवी, पण तुला तर या पुस्तकांपासून वेळच नाही. मी वडिलांचे बोल अनोळखी केल्यासारखे ऐकून घेतले आणि शांतपणे माझ्या खोलीत गेलो. मला माहीत होतं की मी चुकीचं करतोय, पण मी लाचार होतो. माझ्या शिक्षणासाठी मला सगळ्यांकडे कानाडोळा करावा लागत होता. खोलीत बंद होऊन मी डोळे मिटले. तरीही वडिलांचा आवाज अजूनही घरभर घुमत होता. नक्कीच आईचं मनही दुखावलं असेल. ती नेहमी मला समजवायची, बाळा, थोडंफार का होईना पण तुझ्या वडिलांना आधार दे. पण मी काय करणार. मी दिवसभर फळे विकायचो आणि रात्री अभ्यास. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी थोडेफार पैसे खूप जपून वाचवायचो आणि त्याच पैशातून माझं शिक्षण मी चालू ठेवलं. माझं आयुष्य तसं पाहिलं तर अजिबात सोपं नव्हतं. बऱ्याच वेळ मी दाराजवळ उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत होतो. शेवटी मन मारून खोलीतच बसलो. मी लगेच माझ्या उरलेल्या पुस्तकांना कपाटातून बाहेर काढलं आणि जमिनीवर बसून नोट्स तयार करायला लागलो. रविवारी आम्ही सगळ्या मित्रांनी एकत्र अभ्यास करायचा अशी योजना आखली होती, पण त्याआधी सगळ्यांना थोडेसे नोट्स तयार करायचे होते. मला माहिती होतं की माझे सगळे मित्र इंटरनेटवरून आरामात नोट्स बनवत असतील, पण माझ्याकडे इतके पैसे नव्हते की इंटरनेटचा खर्च परवडेल. म्हणून मी थोडे थोडे पैसे जमा करून जुनी पुस्तकं विकत आणायचो आणि त्याच्या आधारे माझे नोट्स तयार करायचो. अचानक माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मन खूपच जड झालं होतं. मी पुस्तक एकीकडे ढकलली. वडिलांचे बोल अजूनही मनाला शांत होऊ देत नव्हते. मी लगेच उठलो. कपाटाच्या वरच्या भागात ठेवलेली माझी एकमेव गुल्लक काढली आणि देवाचं नाव घेऊन ती फोडली. त्यातून सुमारे 800 रुपये बाहेर आले. मी साठवलेले पैसे, ह्याच पैशातून मी एक शर्ट घेणार होतो. खूप दिवसांपासून मी हे पैसे साठवत होतो, पण आता माझ्या कुटुंबाला माझी गरज होती. म्हणून मी वडिलांच्या खोलीत गेलो. ते अजूनही चिंतेत बसले होते. मी त्यांच्या शेजारी बसलो आणि त्यांच्याकडे बघत म्हणालो, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो हे मला माहीत आहे, पण माझ्याही काही मजबुरी आहेत. मी दिवसभर तुमच्यासाठी काम करतो, घराचं चूल पेटवत असतो, पण थोडंफार माझंही हक्काचं असावं ना. मी अजून काही बोलत होतो तेवढ्यात वडील ओरडले, आपलं तोंड इथून घेऊन निघून जा. तुझ्यासाठी आई बाप, भाऊ बहीण यांना काहीच महत्त्व नाही. तू काही उपकार करत नाहीस घराचं चूल पेटवून. मीही स्वतः उपाशी राहून तुला वाढवलंय आणि अजूनही वाढवतोय. फळे विकून तू काय कमवतोस जो अशा प्रकारे बोलतोय. मी एक खोल श्वास घेतला आणि त्याला हवेत विरून दिला. मला त्यांच्याशी उद्धटपणे वागायचं नव्हतं आणि तशी हिंमतही माझ्यात नव्हती. मी हातात घट्ट पकडून ठेवलेले पैसे त्यांच्या उशाजवळ ठेवले आणि म्हणालो, हे पैसे मी माझ्या शर्ट घेण्यासाठी साठवले होते, पण सध्या याच पैशांनी तुम्ही विजेचं बिल भरून टाका. हेच जास्त गरजेचं आहे. हे बोलून मी थांबलो नाही, सरळ माझ्या खोलीत गेलो. मागून त्यांचे आवाज अजूनही येत होते. ते मला शिव्याच देत होते. हो हो, आता तू आमच्यावर उपकार करतोस का? शर्टचे पैसे आम्हाला देऊन.
नकोत आम्हाला तुझे हे पैसे, परत घेऊन जा. तेव्हाच मी माझ्या खोलीचं दार बंद केलं होतं. मोठं होणंही माणसासाठी खूप मोठं दुःख असतं. कुणालाच मोठ्या मुलाचं दुःख समजत नाही. तो काय काय सहन करतो, त्याच्या जीवनात काय वादळ आहेत, हे कोणीही जाणून घेत नाही. खूप वेळ मी जमिनीवर बसून हाच विचार करत राहिलो. मग एकदम डोकं हलवलं आणि माझ्या पुस्तकांकडे वळालो. मी जे काही करत होतो ते अजूनही कमीच होतं. मला अजून मेहनत करायची होती, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाला त्यांच्या हक्काचं सुख देऊ शकेन. मी बरीच वेळ नोट्स लिहायचा प्रयत्न केला, पण आज मन एकदम कोसळलं होतं. दुःख एवढं होतं की ते शब्दात मांडणं अशक्य होतं. शेवटी मी माझी सगळी पुस्तकं बंद केली आणि कपाटात ठेवली. बिछाण्यावर जाऊन झोपण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यांतून अश्रू आपोआप वाहू लागले. गरिबी माणसाला मोडून टाकते आणि आज हीच गरिबी माझ्या छातीत खंजिरासारखी बोचत होती. संपूर्ण रात्र रडतच गेली. मी माझं दुःख कुणाला सांगत नव्हतो, ना कुणासमोर रडत होतो, पण एकटेपणा मला आतून पोखरत होता. सुमारे पहाटे 4 वाजता मी एक खोल श्वास घेतला आणि मनात उठलेली बेचैनी शांत केली. वॉशरूममध्ये जाऊन स्नान केलं. थोड्याच वेळात सकाळची रामनामाची गाणी सुरू झाली. मी लगेच बाहेर आलो. पूजा पूर्ण होताच मी प्रार्थनेसाठी उभा राहिलो. दोन्ही हात जोडून देवासमोर उभा राहून म्हणालो, दोन्ही जगाचा अधिपती, माझ्या प्रिय परमेश्वरा, माझ्याकडे काहीच नाही, पण तू सगळं जाणतोस. तू जाणतोस की माझं हृदय कसं आहे, मी माझ्या कुटुंबासाठी किती निष्ठेने झगडतोय. हे ईश्वर, सर्वांच्या मनात माझ्याविषयी दया उत्पन्न कर आणि माझं आयुष्य थोडं सुलभ कर. माझ्या उपजीविकेत वाढ होऊ दे आणि या कठीण काळात तू मला थोडासा दिलासा दे. हे भगवंता, मी यशस्वी व्हावं असं मला वाटतंय. मी माझ्या परीक्षांमध्ये पास व्हावं असं मी मनापासून इच्छितो. फक्त तू कृपा कर. मी केवळ तुझ्या कृपेचाच इच्छुक आहे. मी बराच वेळ प्रार्थनेच्या चटईवर बसून राहिलो आणि माझ्या ईश्वराशी संवाद साधत राहिलो. अनेक वेळा मनात विचार येत होता, हे देवा, हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं? मी सगळ्यांसाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही मला त्या बदल्यात प्रेम का मिळत नाही? पण मी हे शब्द कधीही उच्चारले नाहीत. फक्त ओठांवर एकच वाक्य होतं, तुझं अस्तित्व आहे, त्याबद्दल आभार. तू खूप काही दिलं आहेस, आता फक्त कृपा कर. तुझी दयाळू नजर माझ्यावर ठेव. प्रार्थनेत बराच वेळ बसून राहिल्यानंतर मी पुन्हा एकदा देवाचं नाव घेऊन माझ्या पुस्तकांकडे वळालो. मला वेळ वाया घालवायचा नव्हता. सकाळचे साधारण 9 वाजले होते. तेव्हापर्यंत मी अभ्यास केला आणि मग बाहेर येऊन माझी सायकल साफ करू लागलो, कारण थोड्याच वेळात मला फळे विकायला बाहेर जायचं होतं. मी अजून सायकलच स्वच्छ करतोय, तेवढ्यात बाबांनी तेच पैसे जे मी काल रात्री त्यांच्या उशाजवळ ठेवले होते, माझ्या तोंडावर फेकून दिले. मी गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागलो. ते रागाने म्हणाले, रात्री सांगितलं होतं ना, हे पैसे नकोत, तरी का उशाजवळ ठेवून गेलास? मला तुझा उपकार नकोय. तू मला कुठेच तोंड दाखवायला सोडलं नाही. जितकी बेइज्जती करायची होती, तू करून झालीस. आता हे पैसे ठेव आणि स्वतःचा खर्च स्वतः भागव. आता माझा आणि तुझा काहीही संबंध नाही. मी माझ्या छोट्या मुलांचं पोट भरू शकेन. त्यांचं हे बोलणं ऐकून मी पटकन म्हणालो, काय झालंय तुम्हाला? मी काही वाईट बोललो नाही. फक्त एक गोष्ट सांगितली होती आणि तुम्ही विनाकारण रागवत आहात. मी अजून काही बोलणार तोच त्यांनी जोरात लाथ माझ्या कमरेवर मारली आणि ओरडले, काहीही बोलायचं नाही, गप्प बस, नाहीतर कातडी सोलून टाकीन. त्यांचं हे ऐकून मी गप्प बसलो. माझ्या कमरेतून वेदनेची लाट उठली, पण तरीही मी काहीच बोललो नाही. शांतपणे पैसे उचलले आणि खिशात ठेवले. सायकल स्वच्छ केली आणि घरातून निघून गेलो. मला कुठलाही वाद नको होता. दुःख खूप होतं,
पण आता मी चेहऱ्यावर कठोरपणा आणला होता. उन्हाच्या कडाक्यात माझं सगळं शरीर भाजून निघत होतं. पण मी सगळ्या वेदना विसरून फळे विकत होतो. आज कदाचित देवाची कृपा होती किंवा माझं नशीब, पण उत्पन्न खूपच चांगलं होतं. संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधीच सगळे फळे विकले गेले होते. पण मी घरी गेलो नाही, कारण मला माहीत होतं ही वेळ बाबांच्या घरी येण्याची आहे आणि यावेळेस त्यांचा राग नेहमीच शिगेला असतो. मी एका झाडाखाली सावलीत बसलो आणि पुन्हा माझ्या पुस्तकांकडे वळलो. पुन्हा पुन्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचं वागणं पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होतं. पण मी डोकं हलवून पुन्हा अभ्यासात मन लावलं. माणूस आयुष्यात कितीही दुःख सहन करू शकतो, पण आईवडिलांचं कठोर वागणं त्याला पूर्णपणे मोडून टाकतं. खूप वेळ मी तिथेच बसून राहिलो, एक विषयात लक्षात घेत होतो आणि संध्याकाळी नंतर घरी जायला निघालो. जसं मी सायकल घेऊन घरी पोहोचलो, माझी आई रडत रडत माझ्या छातीशी येऊन बिलगली. त्यांना रडताना पाहून मी घाबरून विचारलं, काय झालं? सगळं ठीक आहे ना? बाबा कुठे आहेत? तुम्हाला काही झालंय का? माझं बोलणं ऐकून आई तडफडत म्हणाली, तू वेळ पाहिलास का? काय चाललंय हे? तुझ्या आईचा जीव तर अडकलेलाच होता. तुला माहितीये का माझ्या मनाला काय वाटलं जेव्हा तू वेळेवर घरी येत नाहीस? मला काय माहीत सकाळी तुझ्या आणि तुझ्या वडिलांमध्ये काय घडलं, पण तू तुझ्या आईला तुझ्या वडिलांच्या चुकीची शिक्षा का देतोस? आईचं बोलणं ऐकून मी हळुवारपणे म्हणालो, आई, तुला काय झालंय? मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी तर याच घरात राहतो आणि इथेच परत येणार. आज मी ठरवलं होतं की थोडा वेळ जास्त लावून सगळी फळे विकून टाकतो आणि मग उद्या मंडईत जाईन. तू असा उलटा-सुलटा का विचार करतेस? तुझ्याशिवाय तर मी एक क्षणही राहू शकत नाही. माझं बोलणं ऐकून ती थोडी हसली आणि मी तिला जवळच बसवलं. पूर्ण दिवस माझा तापलेला, त्रासदायक गेला होता. पण आता आईची माया पाहून असं वाटत होतं जणू कोणी माझ्या जडत्या छातीवर थंड पाण्याचा मारा केला. बराच वेळ ती माझ्या छातीशी विलगून होती. काही बाई बोलत राहिली आणि मग मला चारपाईवर बसवून म्हणाली, थांब, मी तुझ्यासाठी जेवण वाढते. माझं बाळ उपाशी असेल आणि तुझे बाबा ना, त्यांना काही कारण लागणारच. काल तू विजेच्या बिलासाठी पैसे दिले होते, तर त्यांनी ते भरून टाकायला हवं होतं. पण नाही, उगाच भांडण करायचं त्यांची जुनी सवय आहे. आधी तुझ्या काकांमागे लागलेले, आता तुला पकडलंय. आईचं हे बोलणं ऐकून मी हलकासा हसलो. आई आणि वडिलांचं पटत नव्हतं, पण एकमेकांवर खूप प्रेम करत होते. एकाला जरासही काही झालं तरी दुसरा त्रासात असे. आई बरीच वेळ माझ्याशी इथल्या तिथल्या गोष्टी करत राहिली आणि मग स्वतःच्या हाताने मला जेवण भरवू लागली. आयुष्यात जर सगळं जग तुमच्या विरोधात गेलं तरी आई कायम तुमच्या पाठीशी उभी राहते. थोड्या वेळाने मी तिच्या कपाळावर एक गोड चुंबन दिलं आणि उठून उभा राहिलो. आता माझं मन थोडं हलकं झालं होतं. मला पुन्हा अभ्यास सुरू करायचा होता. मी ठरवून टाकलं होतं की आज काही झालं तरी माझे नोट्स पूर्ण करणारच, कारण 2 दिवसांनी माझ्या सगळ्या मित्रांची भेट होती आणि जर माझे नोट्स पूर्ण नसते तर नको त्या टोमणे ऐकावे लागले असते आणि अशा गोष्टींचा मी सराव केलेला नव्हता. मी खोलीत गेलो, दार बंद केलं आणि मागच्या खिडकीतून थोडी हवा घेतली. पुन्हा एकदा पुस्तक उचललं आणि जमिनीवर बसून अभ्यास सुरू केला. वेळ हळूहळू पुढे सरकत गेला. सुमारे रात्री 3 वाजेपर्यंत मी अभ्यास करत राहिलो. मग पुस्तक बंद करून ठेवली, कारण सकाळी 6 वाजता मला मंडईत जायचं होतं. मी जेव्हा अंथरुणावर झोपलो तेव्हा कधी झोप लागली ते कळालंच नाही. मला काहीही भान राहिलं नव्हतं. माझे डोळे आईच्या हाकेमुळेच उघडले. मी पटकन उठलो, घड्याळाकडे पाहिले आणि मला धक्काच बसला, कारण तेव्हा 7 वाजवत होते. यावेळेस तर मला मंडईत पोहोचलेलं पाहिजे होतं. मी पटकन तोंड हात धुतले आणि बाहेर आलो.
आई नाश्ता तयार करत होती, पण माझ्याकडे नाश्त्याला वेळच नव्हता. मी सरळ मंडईसाठी निघालो. सुमारे अर्धा तास सायकल चालवल्यानंतर मी मंडईत पोहोचलो. तिथे पोहोचायला मला खूपच उशीर झाला होता. त्यामुळे चांगली फळे आधीच विकले गेले होते. तरीही मी मनावर दगड ठेवून थोडेसे फळं विकत घेतले आणि ठरवलं की उद्या पुन्हा येऊन उरलेले घेऊन जाईन. कारण या वेळेला ते नेऊन विकणं म्हणजे त्यांची नासाडीच झाली असती. माझं घरी परतणं सुमारे सकाळी 9 वाजेच्या सुमारास झालं. खूप लोक दरवाजावर येऊन गेले आणि म्हणाले की आज फळे विकणारा आला नाही. अशा प्रकारे व्यवसायावर परिणाम होतो. पण मी काहीही बोललो नाही. एका क्षणासाठी मनात विचार आला की वडिलांना सांगावं की माझा नेमका हेतू काय आहे आणि मी कुठून येतोय. पण मला माहीत होतं की त्यांना सांगणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. म्हणून मी गप्प राहणंच पसंत केलं. आता मी ठरवलं होतं की शांत राहायचं. काही बोलण्याने माणसाची फक्त इज्जत कमी होते. म्हणून मी मनात ठरवलं होतं की शांतपणे जीवन जगायचं. वेळ खूप वेगाने पुढे जात होता. वडीलही आता शांत झाले होते. तेही माझ्याशी फारसं बोलत नव्हते, कारण आता मी वेळेवर पैसे देत असे आणि अभ्यासासाठी वेगळं काहीसं बाजूला काढत असे. देवाचे खूप आभार की मला शिष्यवृत्ती मिळाली होती. ती मिळाली नसती तर कदाचित मी माझा अभ्यास पूर्ण करू शकलो नसतो, ना कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकलो असतो. मी सिव्हिल सेवा परीक्षेला बसायचं ठरवलं होतं, पण त्यासाठी सखोल अभ्यास आवश्यक होता. 1 महिन्यानंतर माझ्या परीक्षा होत्या. आता स्पर्धा खूपच तीव्र झाली होती. संयुक्त अभ्यासाची योजना संपली होती. आम्ही एकत्र बसून अभ्यास करत असू, पण आता ते थांबले होते. त्यामुळे मला खूप तणाव येऊ लागला होता, कारण त्या सामूहिक अभ्यासातून मला खूप मदत होत असे. माझ्याकडे इतके पैसे नव्हते की महागडे ट्युशन्स मी घेऊ शकेन. माझे मित्र ट्युशन घेत असत आणि त्यांच्यामुळे मला चांगले नोट्स मिळत आणि समजायला खूप मदत होत असे. माझ्या चेहऱ्यावरची काळजी पाहून आई माझ्याजवळ येऊन बसली. मी गप्पच ओसरीत बसलो होतो आणि शून्यात बघत होतो. ती म्हणाली, काय झालं आहे? तू खूप चिंतेत वाटतो आहे. तुझे वडील म्हणत होते की तो आता खूप शांत झाला. काही अडचण असेल तर तुझ्या आईला सांग. आईचं हे ऐकून मी थोड्या भरून आलेल्या आवाजात म्हणालो, आई, मला इंटरनेटची खूप गरज आहे. एक मोबाईल फोन लागतो. तुला माहीत आहे ना, 1 महिन्यानंतर माझ्या परीक्षा आहेत आणि माझ्याकडे अभ्यासासाठी काही साधनच नाही. पूर्वी थोडाफार अभ्यास संयुक्त पद्धतीने होत होता, पण आता सगळ्यांनी आपापल्या अभ्यासावर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आई, जर मी ही परीक्षा पास झालो तर तू कल्पनाही करू शकणार नाहीस मी किती पुढे जाईन. हे ऐकून आईने माझ्याकडे बघत विचारलं, मोबाईल फोन घ्यायला किती पैसे लागतील? मी हळू आवाजात म्हणालो, थोडाफार ठीकठाक जुना फोनही 1000 रुपयाच्या खाली मिळत नाही आणि माझ्याकडे इतके पैसे नाहीत. मी तर उद्यासाठी फळे विकत आणले आहेत. ते विकल्यावरच नवे आणू शकेन. हे ऐकून आई म्हणाली, जर तू ही परीक्षा पास झालास आणि चांगली नोकरी मिळाली तर तू मला हे पैसे परत करशील का? आईचं हे बोलणं ऐकून मी थक्क होऊन तिच्याकडे बघू लागलो. आईने अचानक आपला बटवा काढला आणि 10,000 रुपये मला देत म्हणाली, आजच माझी भिशी फोडली आहे. हे पैसे मी तुझ्या वडिलांपासून लपवून साठवले होते, पण आता हे तू घे आणि एक चांगला मोबाईल फोन घे. ही गोष्ट कोणाला सांगू नकोस आणि विशेषतः तुझ्या वडिलांना तर अजिबात नाही. फोन लपवून वापर आणि रात्री अभ्यास कर. माझी खूप मोठी इच्छा आहे की माझा मुलगा पुढे जावा. मी तुला असे फळे विकताना बघू शकत नाही. मी आणि तुझे वडील दोघंही शिक्षण पूर्ण करू शकलो नाही, पण मला वाटतं तू खूप पुढे जाशील, जेणेकरून तुझे धाकटे भाऊ बहीणही यशस्वी होतील. आईचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे 10,000 माझ्यासाठी फार मौल्यवान होते, पण माझं मन हे पैसे घेण्यासाठी तयार नव्हतं.
काय कारण होतं माहीत नाही, पण मनात एक अनामिक भीती होती की जर मी अपयशी ठरलो तर आईचे पैसे वाया जातील. मी ठरवलं होतं की हे पैसे मी परत देईन, पण आईने नकार दिला. ती माझ्याकडे बघत म्हणाली, जर हे पैसे मी ठेवले तर ते घर खर्चात वापरून जातील. तू तरी एक मोबाईल घे, म्हणजे तुझे थोडेसे तरी प्रश्न सुटतील. मी थोडा वेळ विचार करत राहिलो आणि मग लगेच निर्णय घेतला. हे पैसे मी ठेवतो. जर मी अपयशी ठरलो तर आईला हळूहळू करून परत देईन. हे ठरवून मी थेट मोबाईल मार्केटकडे गेलो. मला एक चांगला मोबाईल मिळाला. थोडासा स्वस्त असला तरी माझ्या उपयोगाचा होता. शेजाऱ्यांकडून वायफायचा पासवर्ड घेतला आणि खोली बंद करून अभ्यासात गुंतून गेलो. माझ्याकडे फक्त 1 महिना होता आणि या 1 महिन्यात मला खूप काही बदलायचं होतं. वेळ सरकत गेला आणि माझ्या परीक्षेचा दिवस उजाडला. माझ्या आईने मला खूप मदत केली, ज्याबद्दल मी शब्दात आभार मानू शकत नाही. तिच्या मदतीमुळेच माझ्या अनेक अडचणी दूर झाल्या होत्या. जे काही समजून घ्यायचं होतं ते मी मोबाईलच्या सहाय्याने शिकत होतो. आज माझी परीक्षा होती. मनाची धडधड खूपच वाढली होती. आईला भेटून मी परीक्षा केंद्राकडे निघालो. एक मोठं अंतर पार करून मी केंद्रावर पोहोचलो. माझे मित्र तिथे होते, पण मी ज्या वर्गात बसलो होतो तिथे माझा एकही मित्र नव्हता. प्रश्नपत्रिका सर्वांच्या समोर ठेवण्यात आल्या. मी देवाचं नाव घेतलं आणि पेपर लिहायला सुरुवात केली. पूर्ण 3 तास मी डोकं वरही केलं नाही. परीक्षा झाल्यावर मला असं वाटत होतं की माझं जगच बदलून गेलं आहे, कारण पेपर खूप चांगला गेला होता. काही दिवसांनी एक संध्याकाळी मी फळे विकून घरी परत येत होतो. लांबून पाहिलं तर आमच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली होती. मी घाबरलो. ही गर्दी कशामुळे? नीट पाहिलं तर अनेक लोक होते. पोलीसही तेथे होते. मी पुढे गेलो तर बाबांनी गर्दी चिरून माझ्याकडे धावत येऊन मला घट्ट मिठी मारली. मी थक्क झालो. बाबांनी मला मिठी मारणं हे स्वप्न वाटत होतं. ते माझ्यासमोर हात जोडून म्हणाले, विशाल बेटा, कृपया मला माफ कर. मी तुझ्या भावना समजल्या नाहीत. तुझ्या मेहनतीकडे मी दुर्लक्ष केलं, पण आज तुझ्या शांत मेहनतीचं संपूर्ण शहरात तुझं नाव केलंय. तू CSS परीक्षेत 1ल्या क्रमांकाने पास झालास. हे ऐकताच मी अवाक झालो. हे एखाद्या चमत्कारासारखं होतं. त्यांच्या शब्दांनंतर सर्व पत्रकार माझ्याकडे वळाले. पोलिसांनी मला वेढा घातला. कोणी प्रश्न विचारत होतं, कोणी कॅमेरा पुढे करत होतं. मी जणू दगडासारखा झालो होतो. ही सगळी गोष्ट माझ्याशी घडते आहे यावरच माझा विश्वास बसत नव्हता. देशातील सर्वात कठीण परीक्षा मी प्रथम क्रमांकाने पास केली होती. ही साधी गोष्ट नव्हती. माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. काही दिवसांनी मला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं. तिथे मला पगारही मिळू लागला. त्यातून थोडेसे पैसे मी आईवडिलांकडे पाठवले. मला माहीत होतं की आता आपल्या घराची परिस्थिती बदलेल. पण माझ्या मनात एकच प्रश्न कायम राहिला. बाबांनी माझ्यासमोर हात का जोडले? याचा विचार करून मन थोडं खिन्न व्हायचं. शिक्षण संपल्यानंतर मला एक उत्तम संधी मिळाली. आयुष्य हळूहळू बदलू लागलं. मी आईकडून घेतलेले 10,000 रुपये परत दिले आणि तिचे मनापासून आभार मानले. कारण ती रक्कम मिळाली नसती तर माझ्यासाठी 1ला क्रमांक मिळवणं जवळजवळ अशक्य झालं असतं. आयुष्यात माणसासमोर अनेक दुःख येतात, इतकी की एखाद्या क्षणी तो पूर्णपणे तुटून जाऊ शकतो. पण एक छोटीशी आशा आणि अपेक्षा तुम्हाला फार उंचीवर घेऊन जाऊ शकते. हे तुमच्यावर अवलंबून असतं की तुम्ही त्या छोट्याशा आशेला जिवंत ठेवता का? कारण ज्या क्षणी तुमची आशा मरते त्या क्षणी तुम्हीही आतून तुटायला लागता. माझे लहान भाऊ बहीण आता चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मी माझ्या प्रयत्नांनी वडिलांना एक किराणा दुकान सुरू करून दिलं आहे. आईची इच्छा आहे की मीही काही व्यवसाय सुरू करावा.
पण सध्या तरी मला तिला फक्त मानसिक शांतता द्यायची आहे, कारण माझ्या आईने गरिबीचे खूप दिवस कठीण काढले आहेत आणि त्या काळात तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. मी सगळ्यांनाच एक गोष्ट सांगू इच्छितो, जगण्यात कितीही अडचणी आल्या किंवा आईवडील कधी कधी कठोर वाटले तरी त्यांच्यावर कधीच रागवू नका. त्यांचं साथ असणं हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठं समाधान आणि बळ असतं. ते प्रत्येक माणसासाठी अमोल ठेव असतात. जसे एखाद्या झाडाची आणि रोपट्यांची काळजी माळी घेतो आणि त्यात त्याची मेहनत दिसून येते, तसंच माणसाच्या संगोपनात आईवडिलांची मेहनत आणि संस्कार स्पष्टपणे जाणवतात. म्हणून मित्रांनो, या कथेमधून आपल्याला मिळणारा नैतिक संदेश असा आहे की आईवडील हे आपल्या जीवनाची सर्वात मोठी संपत्ती असतात. त्यांची मेहनत, त्याग आणि दिलेले संस्कार आपल्याला एक चांगला माणूस बनवतात. आपल्याला त्यांच्या प्रती नेहमी कृतज्ञता आणि आदराची भावना ठेवली पाहिजे, कारण त्यांचं साथ हेच आपलं खरं बळ आणि शांततेचा खरा स्रोत आहे. तर मित्रांनो, ही होती आजची प्रेरणादायक कथा. तुमचं या कथेबद्दल काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती त्वरित मिळेल. धन्यवाद.